चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ नवी मुंबईमधील बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार. अज्ञातांनी सदरुद्दीन खान यांच्यावर 4 ते 5 गोळ्या झाडल्या. वर्षा गायकवाड यांच्याकडून बांधकाम व्यावसायिकाची भेट. चेंबूर पोलिसांकडून मध्यरात्री गोळीबार झालेल्या ठिकाणी पंचनामा. गोळीबार झालेली गाडी घेत पोलिसांकडून या घटनेचं रिक्रिएशन. चेंबूरमध्ये गोळीबार झालेल्या सदरुद्दीन खान यांची प्रकृती स्थिर, तर गोळी त्यांच्या दाढेत अडकल्याची माहिती. सदरुद्दीन खान ऑइल माफिया असल्याची माहिती. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आणि त्याला जबाबदार मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत. अभिनेते सुरक्षित नाहीत, नेते सुरक्षित नाहीत. पोलीस करताय तरी काय? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल. करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच. दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही. धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण. करुणा मुंडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र, सत्राचे निर्देश. तर करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडेंनी दिलं होतं आव्हान. एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच. करुणा आणि त्यांच्या मुलांना सुद्धा नेत्यांसारखीच जीवनशैली मिळायला हवी. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांचा आदेश. माझं आणि धनंजय मुंडेंचं लग्न झालं नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आमचं लग्न झालं यावर आज शिक्कामोर्तब झालाय. मुंबई सत्र न्यायालयाच्या निरीक्षणानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य. तर न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं. करुणा मुंडेंचा निशाणा. छत्रपती शिवरायांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन. प्रशांत कोरटकर आज कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता. कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला काल जामीन मंजूर. 5 जणांच्या जात मुचलक्यावर प्रशांत कोरटकरला जामीन. प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यामुळे लाखो लोकांची मनं दुखावली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. तर महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांना त्यांचा अपमान. फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडत आहेत. प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका. आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा. भाजपनं मतदार यादीत घोळ करून निवडणूक जिंकली. कित्येक वेळा मागणी करून सुद्धा मतदार याद्या दिल्या नाहीत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप. निसर्गाचा नियम आहे, लोकसंख्या वाढत असते. नवीन 18 ते 25 वयोगटातील मतदान वाढलं. ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी होत असते, पण पराभव झाल्यामुळे काँग्रेस नेत्यांची अशी वक्तव्य. भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचं खरगेंना प्रत्युत्तर. लोकांनी मनावर घेतलं की लोकसंख्या वाढते. 2041 पर्यंत पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 61 लाखावर जाण्याचा अंदाज. पिंपरी चिंचवडमधील लोकसंख्या वाढीवर अजित पवारांचं मिश्किल विधान. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, तर राज्य सरकारच्या दोन्ही अहवालांमध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका. सूत्रांची माहिती. मंगेशकर कुटुंबियांनी दोन्ही मुलींचं 18 वर्षांपर्यंत पालकत्व घ्यावं. भाजप आमदार अमित गोरखेंची मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर 19 तारखेपर्यंत पुणे पोलिसांकडून जमावबंदी, तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय. आजपासून 100 मीटर परिसरामध्ये आंदोलन करता येणार नाही. पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसात कारवाई करणार. सूत्रांची माहिती. तर गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 अहवाल सादर. प्रथमदर्शनी डॉक्टर घैसास दोषी असल्याची माहिती. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. यासंदर्भात चौकशी अहवाल आल्यानंतर कोण दोषी आहे हे पाहून निर्णय होईल. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे यावर स्पष्टीकरण. मंगेशकर रुग्णालयानं अंतर्गत चौकशीचा अहवाल सार्वजनिक केला, तर तनिषा आणि भिसे कुटुंबियांची वैयक्तिक माहिती परवानगी विना सार्वजनिक केल्यानं मानसिक त्रास झाला. सविता भिसेंची राज्य महिला आयोगाकडे तक्रार. रुपाली चाकणकरांची ट्विट करत नाही. तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर पिंपरी चिंचवड पालिकेला जाग, तर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून 650 रुग्णालयांना नोटिसा. आयपीएल क्रिकेट आणि राजकारणात देखील आहे, तर कोणता खेळाडू कोणत्या संघात, कोणता नेता कोणत्या पक्षात समजत नाही. निदान क्रिकेटमध्ये मनोरंजन होतं, पण राजकारणात नाही. सुप्रीमो चषक स्पर्धेच्या उद्घाटनावेळी उद्धव ठाकरेंचं विधान. नगरविकास मंत्री एसएनशींचे खिसे भरलेत, मात्र रस्त्यांमध्ये अजून सुद्धा कॉन्क्रीट भरलं गेलं नाही. आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर ठाण्यातील कोपरी पुलाला तडे गेलेत. त्या पुलाची क्वालिटी सुद्धा एसएनशी गटासारखीच असल्याचा आदित्य ठाकरेंचा घणाघात. प्रताप सरनाईकांकडून अर्थ खात्याविषयी खंत व्यक्त. तर वेळेत पैसे मिळाले तर महामंडळ तोट्यात राहणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य.
कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले याची मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती मागवली. कमी अधिकारांमुळे राज्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती. मसाजोग परिसरामध्ये असलेल्या आवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पात चोरी, तर परवा मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला बांधून 12,87,000चा ऐवज लुटला होता. वाल्मिक कराड संदर्भात आणखी बरेच खुलासे होणार. कराडला आधी सुद्धा ईडीची नोटीस आली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य, ईडीच्या तपास आणखी बऱ्याच गोष्टी समोर आणतील, धस यांचा दावा. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये 73 कोटींचा भ्रष्टाचार झाला. तरी आरोपांवर आमदार सुरेश धस अजूनही ठाम. आम्ही न्यायालयात लढा लढू, सुरेश धसांची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण 7 तासांनंतर मागे, तर भोरमध्ये बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम 2 मे रोजी सुरू होणार. सुळेंच्या उपोषणानंतर रस्ता बनवण्याचं प्रशासनाचं आश्वासन. अण्णा बनसोडेंना लवकरच कॅबिनेटचा दर्जा देऊ, मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा होकार दिलाय, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापू पठारे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला अनेक नेत्यांची हजेरी. अजित पवार, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळेंचीही या सोहळ्याला उपस्थिती. कोकाटेंनी शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याची शहाजी बापू पाटलांकडून पाठराखण, तर कोकाटेंचा स्वभाव खेळकर आहे. शेतकऱ्यांसोबत मस्करीत संवाद झाला, शहाजी बापूंची प्रतिक्रिया. शहाजी बापू पाटलांनी संजय राऊतांना पुन्हा एकदा महाभारत वाचण्याचा सल्ला दिला. तर महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता, तर तो आंधळ्या धृतराष्ट्रजवळ बसलेला होता. त्यामुळे राऊतांना उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असं म्हणायचं होतं, शहाजी बापू पाटलांची टीका. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी, तर संदीप देशपांडेंकडून सुद्धा धमकी देणाऱ्याला शिवीगाळ. देशपांडे यांच्याकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सुनील शुक्ला यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका दाखल. यानंतर मनसेच्या महेंद्र भानुशाली यांच्याकडून सुनील शुक्ला यांना फोनवर इशारा. मुंबई पोलीस सुद्धा कॉन्फरन्स कॉलमध्ये उपस्थित असल्याचा भानुशाली यांचा दावा. मुंबईच्या मरोळमध्ये मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक, तर व्हीआय मुख्यालयामध्ये जाऊन मराठीत बोलण्याचं आणि मराठी कर्मचारी ठेवण्याचं आवाहन. ठाकरेंच्या शिवसंचार सेनेकडून वोडाफोन कंपनीला निवेदन. दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली. अहमदाबादमधील काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राहुल गांधींचं वक्तव्य केल्याची माहिती. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना नव्या जबाबदाऱ्या देणार. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधींची घोषणा. जिल्हाध्यक्षांना आणखी शक्ती देण्याचं राहुल गांधींचं पदाधिकाऱ्यांना आवाहन. जातीय जनगणना करा असं संसदेत मोदींना सांगितलं होतं. देशात किती दलित आहेत हे देशवासियांना माहीत असलं पाहिजे, राहुल गांधींचं वक्तव्य. स्वातंत्र्य काळात आम्ही फक्त इंग्रजांविरोधात लढलो नाही, तर इंग्रज आणि आरएसएसच्या विचारधारेविरोधात सुद्धा लढलो. अनेक वर्ष आरएसएसनं तिरंग्याला सॅल्यूट केलं नव्हतं, राहुल गांधींचा आरोप. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांची नावं आल्यानं खळबळ, तर नावं आलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या पूजेशी संबंध नाही. पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदेंची माहिती. तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणामध्ये गृह विभागानं कडकपणे लक्ष दिलं पाहिजे. गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपींना शिक्षा दिली पाहिजे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. कुणाल कामराचा आर्थिक लाभ झाला. कामराला 4 ते 5 कोटी रुपये मिळालेत, त्यामुळे कुणाल कामराकडे दुर्लक्ष करा, दीपक केसरकरांचं वक्तव्य. कुणाल कामराच्या समर्थनार्थ अमित कटारनवरे मुंबई हायकोर्टात, तर कामराचं प्रकरण आधीपासूनच प्रलंबित असल्यामुळे नव्या याचिकेला ऐकण्याची गरज वाटत नाही. हायकोर्टानं कटारनवरेंची याचिका निकाली काढली. मुंब्रामध्ये 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या. जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र. झोपडपट्टी पुनर्वसनात मराठी माणसावर अन्याय झाल्याचाही आरोप. गुजराती झोपडपट्टीधारकांची पात्रता यादीत नावं कशी, अरविंद सावंतांचा सवाल. खासदार अरविंद सावंतांविरोधात वरळीमध्ये बॅनरबाजी, तर बॅनरवर वक्फ बिलावरून अरविंद सावंतांवर टीका. बॅनर कोणी लावलं या संदर्भात माहिती नसून हे बॅनर काढण्यात आले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवर हाटी या जमिनीवरील कामांबाबत तातडीनं अहवाल सादर करा. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचं. आम्ही संकटांना घाबरत नाही, शेवटपर्यंत लढाई लढू. संवादाची दारं अजूनही खुली, झुकणार नाही, कमजोर पडणार नाही. चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर. अमेरिकेनं भारतावर लावलेलं 26% शुल्क लागू, तर लवकरच औषधांवर सुद्धा टॅरिफ लागणार. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतीय औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 3 ते 5% घसरण. अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार. चीन वगळता अमेरिकेकडनं इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती.
डोंबिवलीमध्ये एमएमआरडीएनं कामांसंदर्भात मार्गदर्शक फलक हिंदीतनं लावल्यामुळे मनसे आक्रमक. मनसे पदाधिकाऱ्यांकडून या फलकाला काळ फासत निषेध. मेट्रो 3 मार्गावरील स्थानकांची नावं केवळ इंग्रजीत असल्याचा आरोप तथ्यहीन. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे, तिचा सन्मान राखणं ही आमची जबाबदारी. सर्व स्थानकांवर मराठी आणि इंग्रजीत नामफलक असल्याचा एमएमआरसीकडून स्पष्टीकरण. प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल 2 वर्षांसाठी आता बंद केला जाणार. वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील हा पूल पाडला जाणार. भिवंडीमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात रात्री 11 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरू ठेवल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल. नियमानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वाजवण्यास मनाई असताना सुद्धा रात्री 11 वाजेपर्यंत कथा कार्यक्रम सुरू होता. ठाणे ते बोरिवली प्रस्तावित भुयारी मार्गातील अडथळा दूर, तर ठाणे ते बोरिवली प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात पार पडणार. पुढील आठवड्यामध्ये एमएमआरडीए काम सुरुवात करणार. इंडिगोचे मुंबई नागपूर विमान रायपूरला वळवल्याची घटना, तर खराब हवामानामुळे विमान वळवण्याचा हा निर्णय. वर्धा जिल्ह्याच्या काही भागात जोरदार वादळासह अवकाळी पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं नागरिकांची तारांबळ. अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांच्या नुकसानीचीही शक्यता. विदर्भात आज पावसाचा अंदाज. अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये कडकडाटासह पावसाचा अंदाज, तर नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. अकोला आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद. जळगावचं तापमान सध्या 43.7 अंश सेल्सिअसवर, तर नाशिक, परभणी, मालेगाव, सोलापूर आणि पुण्यात तापमान 40शी पार. राज्य सरकारच्या झोपू योजनेतील 5 कोटी कागदपत्र ऑनलाईन होणार, तर झोपडपट्टीवासियांना कुठल्याही प्रकारची कागदपत्र माहिती अधिकारात न मागता थेट ऑनलाईन उपलब्ध होणार. शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दराची रक्कम न देणाऱ्या 15 साखर कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा. साखर आयुक्तालयाचा हा दणका. मुंबई बाहेरून पीओपी गणेश मूर्ती आणणाऱ्यांना अटकाव. पालिकेचं कोकण विभागीय आयुक्तांना पत्र, तर ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं पीओपी मूर्ती येऊ नयेत यासाठी कार्यवाही करण्याच्याही सूचना. मुंबईमध्ये आजपासून तापमानात घट होण्याचा अंदाज. दरम्यान मुंबईकरांना उकाड्यापासून मिळणार. कुलाबा केंद्रावर 33.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. लाडक्या बहिणींच्या नावे कर्ज प्रकरणी दोघांना अटक. मानखुर्दमधील 65 महिलांच्या नावे कर्ज घेतल्याप्रकरणी कारवाई. अन्य आरोपींचा शोध सुरू. जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या विविध पदांवरील 943 पोलिसांच्या नियुक्तीस मुदतवाढ, तर पोलीस खात्यातील अशा असंख्य पदांना मुदतवाढ देण्याचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. ठाणे शहरामध्ये 6051 सीसीटीव्ही बसवण्यासाठी 575 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास मान्यता. शहरातील 1 ते 5 झोनमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार. शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आता तयार करण्यात आलेल्या समितीच्या अहवालावर राज्य सरकारकडून कोणताही निर्णय नाही, तर बदलापूर सारखी घटना घडण्याची वाट पाहणार आहात का? समितीच्या अहवालावर मुंबई हायकोर्टाकडून राज्य सरकारची कान उघडणी. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये 1600 पानांचं आरोपपत्र सादर, तर हल्ला प्रकरणामध्ये करीना कपूरसह 35 जणांची साक्ष. ओळख परेड, विविध न्यायवैद्यक अहवालांचा सुद्धा आरोपपत्रामध्ये समावेश. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुद्धा जन्मोत्सवाचं निमंत्रण. पुण्यातील खंडोबाच्या जेजुरी गडाला राज्य संरक्षित स्मारक दर्जा. पुरातत्व विभागानं मार्तंडदेव संस्थानला दिलं पत्र. नागपुरातील मोहम्मद रफी चौकात पाण्याची पाईपलाईन फुटली. पाईपलाईन फुटल्यामुळे परिसरात 20 फुटांपर्यंत पाण्याचे फवारे. मोठ्या प्रमाणात पाण्याची नासभात. सिंधुदुर्गमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सागरी तळ स्वच्छता अभियान, तर 7.0 राबवण्यात आलंय. दरम्यान समुद्राच्या जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या 360 किलो अविघटनशील सागरी कचऱ्याची यामुळे साफसफाई. बीडच्या परळीतील डाबी या ठिकाणी भारती बुवा पालखी सोहळा उत्साहात संपन्न. पालखी सोहळ्यामध्ये जेसीबीनं पुष्पवर्षाव. चेंबूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची तयारी जोरात सुरू, तर 14 तारखेला देशभरात भीमजयंती साजरी केली जाणार.